प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात गुरुप्रदोष पर्वानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या पिंडीला विधिवत महाभिषेक करण्यात आला. दूध, दही, तूप, मध, साखर तसेच पवित्र जलाने अभिषेक करत शिवभक्तांनी हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण दुमदुमून टाकले. या महाअभिषेकासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी मंदिर परिसरात नंदीभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच 12 ज्योतिर्लिंगाची भव्य व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. धार्मिक कार्यक्रमानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर समिती व शिवभक्तांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. नमस्कार. जय महाकाल. मी विष्णू निवृत्ती सिन्नर. आज मी येवल्यामध्ये इथे महामृत्युंजय मंदिरात आहे. इथे प्रदोष पूजा खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवेळेस दर प्रदोषला इथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात. खूप मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होतो इथे. तर आम्ही आज इथे प्रदोष पूजा करण्यासाठी इथे आलो होतो. आज आमची पूजा खूप चांगली आणि खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. व्यवस्थित वाटलं, आज जरा बरं वाटलं. आणि जय महाकाल. मी योगेश शांताराम क्षत्रिय सर सिन्नर. आज प्रदोष निमित्त, सकाळ प्रदोष निमित्त मी योगेश क्षत्रिय स्वतः इथे पूजेला उपस्थित होतो. त्यानंतर आमचे संस्कृतीचे संचालक विष्णूभाऊ उबाळे, विद्यमान नगरसेविका सिन्नर नगरपालिका सुवर्णाताई ज्ञानेश्वर उबाळे आणि त्यांचा सगळा परिवार, जावाई, नातू वगैरे सगळेच आलेले इथं. आणि या निमित्ताने आज एक सुंदर असा कार्यक्रमची अनुभूती आली. महादेवाचा दर प्रदोष निमित्त येथे मोठा महाप्रसाद भंडारा, त्याचबरोबर बेलपत्राचे वाटप आणि रुद्राक्ष वाटप होत असतं. आणि या निमित्ताने अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे. अतिशय भक्तिमय वातावरण. अंती असती प्रारंभ म्हणतात की द एंड इज द बिगिनिंग. म्हणजे प्रत्येक एक शेवटाच्या नंतरून एक सुरुवात असते. तर ही सुरुवात आहे. आता अजून बरंच काही करायचंय महादेवासाठी, बरंच काही करायचं. त्यांनी आमच्यासाठी इतकं केलेलं आहे. आज विद्यमान नगरसेविका झालेलं आहे. आमच्या भावाचं स्वप्न साकार झालेलं आहे. संस्कृती हॉटेल 2 येतंय परत सिन्नर मध्ये. अजून काय पाहिजेत बोले महाकालाकडनं. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाकाल. हर हर महादेव. मी सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे, सिन्नर नगर परिषद नगरसेविका, नवनिर्वाचित नगरसेविका. आज मी येवला इथे महामृत्युंजय इथे महाप्रदोष पूजा निमित्त आज अभिषेक झाला. आमचा खूप छान अभिषेक केला. आज आज बाबांच्या कृपेने आज मी नगरसेविका झाले. आणि माझे परिवार आज खूप इथून पुढे देश सेवा माझ्याकडून इथून पुढे सेवा घडून दे.